नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पालघरच्या दापचरी येथे 1395 एकर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कृषी बाजार उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणे मिळणार असून उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय झाला. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे ठेवूनच आपण चालत असतो. शेतकरी हा माल पिकवतो, परंतु दरवर्षी आपण बघितलं की माल पिकवला असल्यानंतर विकणं हे अत्यंत अवघड आणि कठीण जात असतं. आणि त्याचा विचार करून एक मार्केट कमिटी आपण शेतकऱ्यांसाठी तयार करावी अशा प्रकारचा विचार मुख्यमंत्री महोदयांचा होता. मुख्यमंत्री महोदयांनी जगातली सर्वात मोठी मार्केट कमिटी ही पॅरिसमध्ये जवळपास 250 हेक्टरवर आहे आणि महाराष्ट्रामध्ये जगातली सर्वात मोठी मार्केट कमिटी स्थापन करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने ठरवलाय. जवळपास 550 हेक्टरवर ही मार्केट कमिटी असणार आहे आणि आपण पाहिलं तर त्या मार्केट कमिटी जवळपास 1200 एकरवर ही जी इंटरनॅशनल मार्केट आहे, या मार्केटला वाढवणचा पोर्ट हा जवळपास 45 किलोमीटर दूर आहे. एअरपोर्ट तिथे राहणार, रेलपोर्ट तिथे राहणार. मुंबई आणि दिल्ली जोडणारा जो नवीन एक्सप्रेस होतोय तो सुद्धा या पोर्टवरनं आहे. समृद्धी हायवेला जोडणारा या जागेला जुडतोय आणि म्हणून या मार्केट कमिटीमध्ये मल्टीमोडल लॉजिस्टिक्स हब राहील. त्याचबरोबर एक इंटिग्रेटेड मार्केटच्या माध्यमातून आलेला माल याला ग्रेडिंग, पॅकेजिंग, वॉशिंग, प्रोसेसिंग, प्रायमरी प्रोसेसिंग, सेकंडरी प्रोसेसिंग, टर्सरी प्रोसेसिंग अशी सारी व्यवस्था असेल. इथे फ्लावर मार्केट, व्हेजिटेबल मार्केट, कमोडिटी मार्केट, फ्रूट मार्केट, फिश मार्केट, मीट मार्केट ही सारी व्यवस्था इथे असणार. कोल्ड स्टोरेजचा अगदी -डिग्री पासून तर वेअरहाऊसिंग पर्यंत ही सारी व्यवस्था इथे असणार. आणि अत्यंत क्रांतिकारक हा ऐतिहासिक निर्णय या माध्यमातून ही जेव्हा मार्केट कमिटी तयार होईल तर केवळ भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये आपला माल हा आपल्याला पोहोचवता येणार. आपल्याला माहिती आहे की ही जी काय वॉर लाईक सिच्युएशन सातत्याने होत असते आणि या माध्यमातून खाडी देशांमध्ये सातत्याने अनिश्चिततेचं वातावरण तिथे तयार होतं. म्हणून त्यांनी एक फूड सेफ्टीसाठी त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारबरोबर एक करार केलेला आहे. काही $1 बिलियन तो करार आहे आणि म्हणून आपल्या या वाढवण बंदरच्या समोर 2.5 दिवसामध्ये 2.25 ते 2.5 दिवसामध्ये सगळा माल हा अबुधाबीच्या मार्केटला पोहोचू शकतो आणि तिथून मिडल ईस्टमध्ये जाईल आणि या माध्यमात एक फार मोठं द्वार हे आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला खुलं होईल. मग आपले नाशिकचे द्राक्ष असेल, मराठवाड्याचे डाळिंब असतील, विदर्भाचा संत्रा असेल किंवा आमचा कोकणातला आंबा असेल, या सगळ्यांना तिथे एक मोठं मार्केट तिथे होणार आहे. या मार्केटमध्ये मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स हब असेलच, त्याचबरोबर इंटिग्रेटेड मार्केट आहे. डिजिटली इथे सगळं काही काम होणार आहे आणि डिजिटली काम होत असताना शेतकरी हा सुद्धा एक प्रकारचं तिथे सुरक्षित राहणार आहे. तिथे आम्ही पुढच्या काळामध्ये कमॉडिटी ट्रेडिंगचा एक हब तयार करू इच्छितो की भारतातलं आज आपण बघितलं तर काश्मीर, कन्याकुमारी, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर साऱ्या राज्यांना कुठलंही बंदर नाही की जगामध्ये माल पोहोचवणं आणि म्हणून या बंदराच्या माध्यमातून हा माल आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पोहोचवता येईल आणि म्हणून एक मोठा क्रांतिकारी निर्णय या माध्यमातून होणार आहे. याच्यामध्ये जवळपास 12 ते 15 हजार लोकांना डायरेक्ट एम्प्लॉयमेंट इथे मिळणार आहे. जवळपास 10 ते 15 हजार ट्रका इथे दररोज खाली येणं जाणं तिथे होईल आणि या माध्यमातून जवळपास पुढच्या काळामध्ये $10 बिलियन ची अर्थव्यवस्था असणार ही मार्केट कमिटी असणार आहे. व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट, त्याच्यामध्ये व्हॅल्युएबल प्रोडक्ट, ड्राय फ्रूट पासून या सगळ्या गोष्टी राहतील. आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये कमॉडिटी एक्सचेंज हब सुद्धा इथे स्थापन करावं आणि या माध्यमातून जगातलं कमॉडिटी ट्रेडिंग हे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये यावं. जसं आपल्याला माहिती आहे की फिनटेकचा कॅपिटल असतो, काही गोष्टी असतात फायनान्सच्या संदर्भात असो किंवा रिअल इस्टेटच्या संदर्भात मुंबईला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. तसं ग्रेन ट्रेडिंगमध्ये जगामध्ये मुंबई मार्केट हे नामांकित मार्केट स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उद्या आफ्रिका पासून तर इंडोनेशियाला विकायचं, कुठूनही कुठे विकायचं असेल
तर ह्या आपल्या इंटरनॅशनल कमोडिटी मार्केटच्या माध्यमातून जाईल आणि त्याचा एक्सचेंज व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळू शकेल. अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय इंटिग्रेटेड इंटरनॅशनल मार्केट ही स्थापन करण्याचा आपला त्याच्या माध्यमातून प्रयत्न. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.